सध्या परीक्षांचे दिवस आहेत आणि त्यामुळे अनेक मुलं अभ्यास करताना आपल्याला दिसतायत। मात्र महाराष्ट्रातली अशी अनेक गावं आहेत जिथं चिमुकल्यांच्या हातात पाटी पुस्तकाऐवजी हंडे आणि कळशा दिसतायत। पाणी टंचाईच इतकी भीषण बनलेली आहे की लोकांना घोडभर पाण्यासाठी वणवण फिरावं लागतंय। व्यवस्थेनं चिमुकल्यांच्या डोक्यावर कसा समस्यांचा हंडा ठेवलाय या स्पेशल रिपोर्टमधनं पाहूया। घोडभर पाण्यासाठी मैलभर पायपीट, डोक्यावरचा हंडा कधी उतरणार? दप्तराऐवजी चिमुकल्याच्या डोक्यावर हंडा। ज्या वयात शाळेत जायचं त्या वयात ही चिमुकली वेगळीच परीक्षा देतीये। ही परीक्षा आहे पाण्यासाठीची आणि त्या परीक्षेचं उत्तर आहे डोक्यावर हंडा। वाशिमच्या रिसोड जवळच्या भर जहागीर गावात ही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। डोक्यावर आग ओकणारा सूर्य आणि अंगावर घामाच्या धारा, अशाही परिस्थितीत इथल्या बाया बापे पाण्यासाठी वणवण भटकतायत। कुणी हंडा घेऊन वाट तुडवतंय तर कुणी सायकलला डबे डुबे बांधून पाणी आणतंय। भर जहागीर गावात पाण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत। बोरवेल आणि विहिरी अधिग्रहित केल्यात, पण तरीही लोकांचा पाण्यासाठीचा वनवास काही संपलेला नाहीये। नळ योजना नाही, विहिरीचं पाणी नाही, ग्रामपंचायत नाही ग्रामपंचायतचं नाही, काहीच नाही. नाही काहीच नाही। नुसते नळ करून ठेवले तर घर बांधून ठेवले, पण त्याला काही पाणी नाही। लहान मुलं यांना 1 ते 2 किलोमीटर पाण्यासाठी लांब यावं लागत असते, तरी मायबाप शासनाने लवकरात लवकर जे ग्रामपंचायतीचे नळ येतं तर गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी। पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना जास्तीत जास्त दूर जावं लागते। सध्या परीक्षेचे दिवस सुरू आहेत, ही वेळ अभ्यासाची आहे, मात्र तरीही मुलांच्या हाती पाटी पुस्तकाऐवजी हंडे आणि कळशा आहेत। कशासाठी? तर घोडभर पाण्यासाठी। 1 किलोमीटर पाणी आणावं लागते, पाण्याची व्यवस्था करून द्या। विहिरीवर पाणी यायला आम्हाला शाळा करून आमचा अभ्यास करून विहिरीवर येणं लागते। 1 किलोमीटर लांब येणं लागते, 1 किलोमीटर लांब जाणं लागते। बरसातीचा तर हा रस्ता इतका खराब होतो की पाणी पाय पण नाही ठेवता येत, तरी आम्ही इतक्या लांब पाणी आणायला येतो। तर शासनाने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, हीच विनंती। आपण विकसित भारत या संकल्पनेकडे वाटचाल करतोय, अशा बाता अनेक नेते मारत असतात। मात्र आजही महाराष्ट्रातील अनेक खेड्यापाड्यांमधून आणि वाड्या वस्त्यांमधून लोकांचे तांडेच्या तांडे पाण्यासाठी भटकत राहत आहेत। मग आपलं सरकार आणि प्रशासन नेमकं काय करतंय हा प्रश्न मात्र आव वासून उभा राहतोय। गोपाल व्यास, लोकशाही मराठी, वाशिम। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।